दिली नाही. सगळ्यांनी खाल्ले. आम्ही तुम्हाला म्हणले का तुम्ही मटण खाऊ नका, काय करू नका. आता कोणी असं रानात लय पार्टी असतात, बोलावते ती मला, नाही गेल्यावर परत त्यांना वाटतं मग येत नाही. बरोबर आहे, त्यांना लय राग येईन. व पुसलं नाही. बरं खीर कशी झाली सांगितलं नाही एकदा बघा बरं. परत म्हणा गोडच नाही, असंच झाली तशीच झाली का चांगली. ती टाक या फ्रीज मध्ये नेऊन ठेवायचं. ज्याला प्यायचंय त्यांनी प्यायचं, ज्याला नाही प्यायचं त्यांना नाका का प्यायना होय. असं एकंदरीत जेवायला चाललं. हो, फोन चालत नाही नीट, पण असू दे आता काय करायचं. इकडं तूप कडवले हो का असं छान मस्तपैकी. मला तर आयफोनच आणणार आहे. आणि मला का आणायचं, माझं पुरं झालंय आता 2. मी सगळ्याला सांगणार वरडू काय. आईला काय झालंय, जुना नकोय. आईला नवीनच फोन आणायचा आहे. पण आता मॅटर असं झालंय. काय कसं झालाय सांग. ते ठेव नाही सोडणार, मोबाईल आला असता. त्याला तसला आणायचा आहे बाहेरीतला. मला हातात पाहिजे आयफोन. काय मला काय अगं तू माझी आई आहे ना का, इम्प्रेशन पडतं आई म्हणून आयफोन. टाकलेत ना, मग टाकावं का नाही का तर तुमचं 1 लाख फॉलोअर झालेत म्हणून. अरे शेती नसतं, पण मला छावत्यात येऊन. इथं पैसे येत नाहीत कशाला इंस्टाला, म्हणून मी तिथे टाकतोय. युट्यूबला येतात पैसे, म्हणून टाकू वाटत नाही. मग तुमचं निराळा ताड आहे का. तसं नाही, मग सगळ्याला वाटतं ना मी काम लागला का नाही लागत. पर लावला की दादा पार घरी पोचला. पण कवाशी पोचला वाढू झालं म्हणला मोबाईल तुमच्या खिशात कुठे ठेवलेला त्याचा. मग पाणी संपले. घर पाणी का घरात जार मध्ये तुम्हीच घेऊन या आता, मी नाही उठणार आता. हो माझ्या हातचं काय नाही, पण इकडं मला का ताण पडतोय त्याचं काय. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळचं मस्त वातावरण झाले, तर चालली आमची स्वयंपाकाची तयारी. सकाळपासून तुम्ही बघताय काय काय काम चालूच आहे. ह्यांना लावले कुरिअर घेऊन, 1-2 कुरिअर आले. अर्जंट होती का आता उद्या कुरिअर बंद आहे म्हणलं. राहिलेले परत सोमवारी सगळ्यांची पॅक करायची. सांडगे, लसूण, बेसन पीठ हे आहे बरेच जणांचं काय 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 काय. तर म्हणले ते सोमवारी, उद्या कुरिअर बंद असतं त्याच्यामुळे का अर्जंट कुरिअर होते 2. त्यांना जायचं होतं त्यांच्या तिकडे यात्रेला, म्हणून ह्यांना म्हणलं यावं तेवढं टाकून. 5-5 किलो लसूण होता, ते गेले. म्हणलं जावं, जात नाहीत पण बस लावलं. मग अशी गेले तर अजून काय आले नाही. आणि असं संध्याकाळचं वातावरण झालं. मग अशी झाडांना पाणी देत होती. हे एवढंच इकडची 1 वळ भिजली, आता इकडची भिजवायची. पण आता मोटर चालू करायला, हे चालू करायला आता बल लागले की चालू होत नाही. त्याच्यामुळे स्वयंपाकाची तयारी चालली. आता हरभरा भिजाय घातल्या, तर म्हणजे सकाळीच टाकलं होतं, त्याची भाजी करायची मस्तपैकी. हे सगळं असं आवरत आणले. भांडी तरी थोडी राहिलीच घासायची, केले भिजवलेत. आता ह्याचीच भाजी करायची मस्तपैकी. या की हाय घरात, या अण्णा घरात आहे. लावा चार्जिंगला आणि या इकडं. कमी लावून द्या इकडे. मला इकडं तर आता लय दिवस झाला, आता म्हाताऱ्याचं वर्षात झाल्यापासून इकडंच आहे. तुम्ही आलाच नाही ना, मी लावते की. द्या इकडं लाव, बसा. मी आली लावून. तुझी तुला काम असेल. वयवर बसलाय. आज काय भाकरी खायची का चपाती, म्हणजे कशी तुमची काय काय फरमाईश आहे ती सांगत जा, म्हणजे तसं तसं आम्ही पुरवत जाईन तुम्हाला. तरी 2 कुठं बसले ते आज. नाही काढला, स्विच ऑफ काढला. मावशींचा फोन चार्जिंगला लावलाय. आणि बघा सांडगणची भाजी चालली, सांडग्याची मस्तपैकी तळून. होय आत्या, यांच्या नादात तरी आपल्याला खायला गावलं का सांडग कधी खाल्लं होतं का नव्हतं. आपण आम्ही कवा केलतं तिकडं खालच्या घरी होत, म्हणजे आमच्या गावातल्या घरी होत तेव्हा केलतं मागल्या 7-8 वर्षापूर्वी. आपल्याला पण आता तर किती आपली ताराबळ होती.
हं? आता तर किती तारांबळ होती तरी काम नाही तरी तारांबळ होती. हो ना हो. मस्तपैकी तळून घ्यायचं आधी, छान असं तेल टाकून भाजून, आणि मग भाजी करायची होया त्या. कांदा टाकायचा, कांदा परतायचा. आधी भाजून घ्यायचं सांडगं, घरचं सांडगं छानपैकी केलेलं. कशी होती भाजी आता तुम्हाला नाही कळायचं. आम्ही खातो आधी चौघ घेतो, नंतर न वय ऑलरेडी सगळ्यांच्या टाकायच्यात. परवा म्हणल्यानंतर न वाळ्यात का काय, आणि आमच्या मावशी आल्यात दुपारी आल्यात, बापू गेल तर भिगवणला आणायला. मावशी आमची म्हाताऱ्याच्या वरिश्रादा दिवशी जी गेली हा, ती आज आली. ती आजच. म्हाताऱ्याचं वरिश्रादाला आता फक्त 2-4 दिवस टायमिंग आहे, म्हणजे पुरं व्हायला. बरोबर त्या टायमिंगला मावशी आली. मावशीला मध्ये आधी काय टायमिंगच मिळाला नाही घरी यायला. काय गं, त्याची सोयीच नाही तर काय करते. आता जाऊच नका, 8 दिवस राहा माझ्यापाशी. बरं 8 दिवस राहते. अजिबात जाऊ नका कुठं. आता जाणारच नाही गं. 8 दिवस निवांत राहायचं. हा. का काय तुम्हाला घरची खवाळत्याल का मी सांगू का? आपण घरची खावायची तेव्हा नाही खाऊ. हा, मावशीला कुणी काय म्हणू नका, मावशी 8 दिवस राहायच्या. नाही खावाय. माहेराला आली म्हणल्यावर खावायचंच. हा, मग कसला वास सुटलाय. सांडग्याचा ना? नाही खवळ. नाही ना खवळ. छान असा वास पण येतोय मस्त. अशी सांडग्याची भाजी चालली. माझी तिकडे भांडी घासायची राहिल्यात. तुम्ही म्हणता तू बसली नसती मोबाईल धरून, सासूला बसवलं चुली पुढं. तसं काय नाही बरं का. भाकरी करायचं. आता स्वयंपाक करायचा. बापू गेलं, कुठे गेलं काय अजून, मला म्हणलं इथनं आलो म्हणजे चाललोय म्हणलं. गेलं कुठंतरी, आता गेलं इतक्यात तुम्ही यायच्या आधी. तर अशा प्रकारे आमचा स्वयंपाक चालू या. त्याला आता भाकरी करायची. जाऊन तिकडून थोडल्या कुत्र बघा, कुत्रा बघा. हा माहिती का मला गाढवाय होय गं. गाढवायला ईशाला काकाच्या घरी घालून. फोन बिनी आला तर ध्यान ठेव. बर बर, हा या लगेच माघारी. मोबाईल हा, निघतोय. माघारी. बर बर, जेवायला चल काका. कुत्र बित्र चावत. या. नाही इथनं नाही काय करायचं, पण तिथं गेल्या हाक मारा. या इकडं. छान वातावरण झाले. तर हा व्हिडिओ सांडग्याची भाजी कशी करते ती दाखवते. आता मस्तपैकी कांदा भाजून घेतला. आता त्यात तिखट टाकायचं. तिखट नाही लई टाकायचं, थोडंसं नॉर्मल टाकायचं, कारण का सांडग्याला आपलं थोडं तिखट असतं. सांडग्यात जिरी, लसूण, परत आपली मिरची, थोडीशी हळद लई टाकत नाही, कारण का कोणाकोणाला पित्ताचा त्रास असतो. त्याच्यामुळे हळद वाईस थोडी कमी टाकतो. चटणी आणि चटणी वर, परत लसूण, परत चटणी. लसणाची चटणी, लसूण वेगळाच. आणि असला गावरान लसूण खतरनाक सांडग्याला घातलाय का नाही. हिथं भाजल्यात सांडग, पण चिवडी तिकडून आली परत. नेलं किती ना खायला भाजलेलं. खाया सांडग नेलं. म्हणली आज काय तो केलंय, मला लय वास आला. सांडग प्युअर गावरान मटकीच्या डाळीचं येतं. आणि नुसती मटकीची डाळ आहे. नाही, सगळ्यांना बायकांना मटकीच्या डाळीचे सांडगं लागतात. कोण कोण कवचितच कोण तरी मिक्स घेतं, म्हणजे हरभऱ्याची. हरभऱ्याची डाळ तरी कुठं सुकाची, महागच आहे हरभरा. महागच आहे. मग त्यापासून नुसते मटकीचं सांडगं चांगलं होते. त्यात हरभऱ्याची डाळ टाकायची नाही. हरभऱ्याची डाळ आमची तर संपली. आता मला 2-3 ऑर्डर येत हरभऱ्याच्या. आता उद्या नाही लाईट आमच्यात. आता सोमवार शिवार ती भरडायचं. 3 लय कुटाणा त्याला. 2-3 दिवस जातं ती नीट करायला. उपणायचं, नीट करायचं, डोळा काढायचं. मी चालली गावाला. आता नाहीत घरी, आता मंगळवारी नाहीत घरी, संध्याकाळने येते. देवा देवा करून केलंय चालू. आता सांडगं रोज घालावं लागतात आत्या. चाललंय, असू द्या. आता कसं कार्यक्रम ही पण बघावं लागतं सगळं, काय करायचं. आता नाही जाऊन कसं. आणि आमची सगुणा बसली या, वाट बघती कवा धार काढाय जाते या. जायचंय बाई, थांब. इथं आमचं निवेदन चाललंय सासूनाचं, कवा काय करायचं ती. बस झालं. अशा प्रकारे आम्ही सांडग्याची भाजी केली. तुम्ही कशी करता काय माहित नाही, पण एकदा सगळ्यांनी चवीसाठी सांडगं घ्या, बघा, चव सांगा. चवीसाठी अर्धा किलो घेतलं ना तुम्ही पहिल्यांदा चवीसाठी तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. असू द्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला सांगते ताई, खाली बसा, ताईंनो, खाली बसा की. बर का.
सांडग केल्यात आता पहिल्यांदा. पहिल्यांदाच केल्यात बरं का हो. भरपूर सामान टाकतोय बरं का. पण हुकलं चुकलं तुम्हाला जरी आलं तरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही परत न सुधारून घेऊ. पण करताना तरी व्यवस्थित काय झालं पहिल्यांदा आमच्याकडून थोडं पीठ पातळ झालं. पीठ पातळ झाल्यामुळे थोडंसं ते एका साईडली पांढरं झालं. ते आमचं ती लागलं खवळायला लगेच. हा नाही ती सांडग पण ती एक नंबर सांडग. ते कसं? सांगत का. हा त्याचा एकदा छान वास आला का नाही. आणि थोडं मीठ नॉर्मल मीठ. हा कुणाला लय मीठ जमत नाही कुणाला काय असं म्हणजे मला लय आळणी लागतं. माझ्या ह्याच्यावरच मी विचार करते. आणि लय मीठ खाऊ दे नाही बरं का मापातच खाऊ. नाही आपल्या काकी पण असंच सांडगं घालतात ना. हा तिचं बी लय मीठ म्हणजे काकी पण नाहीत लय मीठ घालत कसं. मग चटणी मी थोडी घालते लय घालीत नाही. कारण की चटणीचं लय बी एखाद्या तिखट जमत नाही त्याच्यामुळे थोडंच घालायचं. थोडंच होईन काय ग सांडगा. नाही बस झालं की नाही थोडंसं पाणी आता शिजायला लागेल. तर असं तुम्ही बघितलं सगळं तर हा व्हिडिओ इथं संपवती. बाय सगळ्यांना. गुड नाईट. शुभरात्री. आणि रेसमाचं राहिलंय किती काय करायचं ग. अहो तिला आपल्याला टायमिंग आहे आता होईन हळूहळू. किती राहिले अजून 50,000 येतं. होईन आत्या नका लय टेन्शन घेऊ. दामादामाने हळूहळू आपल्या आपण कासवाच्या गतीने जावं असून ससाच्या गतीने नको आपल्याला. आपण कासवाच्याच गतीने बरं आहे. दमाने आपलं होऊन द्या. आपल्याला काय गाय नाही एवढी. आमच्या दोघीसाठी बरं का. आम्ही कासवाच्या गतीने आपलं सगळ्याच्या मागणं असतं आमचं. आम्ही नाही लय असं लय आम्ही आपलं चलतं दोघीला जेवढं होईल तेवढं आम्ही लय लय नाही नाद करीत. कारण का आम्हाला बाकीचे लय काम आहे ते. सगळं बघत बघत आम्ही तेवढं आम्हाला आम्हाला लय खर्चाचं काम नाही जमत. आम्ही आपलं साधं हाण लय कुटाण्याचं जमाना आपलं लय वाईट सोप्या सोपं. 2 किलोचं झालं दोघीला तरी आम्हाला बाद झालं. शिंडीवणी पाणी तुम्ही टाकली आढळे तर मग आम्ही बायाला नाही काल लावलं अजून 2 दिवसांनी. कारण का कालचं आणि आजचं वाळवलं ना खडंग. उद्या म्हणजे कसं सोमवारी पॅकिंग करायला. आता बऱ्याच जणांचं सोमवारी टाकीन म्हणलंय ना त्यांना. मोकळी आल्यावर टाकायचं बरं का ताई. असं पाणी उकळून बऱ्याच जणांना सांडग्याची भाजी कर. कोण कोण मोकळी भाजी करतात आणि लय कांदा टाकायचा आणि मोकळी करायचं भाजून घेऊन अशी. आणि अशी मोकळी अंगापुरता रस्सा केलं बी छान होतं. शेंगदाण्याचं कुठं मीठ. हा दित्या. चला तर असू द्या. बाय बाय करा सगळ्यांना. चला मला पण जाऊन द्या धार काढायला.